ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। एनसीजीने एअर इंडिया विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतल्याची माहिती आहे। AI-171 त्या विमानातील ब्लॅक बॉक्स आता एनसीजीने ताब्यात घेतलेला आहे। ब्लॅक बॉक्स हा अतिशय महत्त्वाचा असतो। विमान अपघात झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉकपिटमध्ये जे काही संभाषण झालं आहे पायलटच्या दरम्यान ते सगळं रेकॉर्ड होत असतं। त्याचबरोबर विमानाची उंची नेमकी किती असेल ज्या वेळेला हा अपघात झाला किंवा किती उडान भरलेलं होतं त्या विमानानं आणि किती स्पीड होतं या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात ब्लॅक बॉक्समध्ये आणि तोच ब्लॅक बॉक्स आता एनसीजीने ताब्यात घेतलेला आहे अशी माहिती समोर येते। यानंतर प्रयोगशाळेमध्ये हा ब्लॅक बॉक्स पाठवला जाईल आणि त्याच्यामध्ये जो काही डेटा स्टोअर झालेला आहे त्याच्या माध्यमातून हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला त्याचं कारण समोर येऊ शकेल। तर अहमदाबादच्या मेघानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर ते विमान कोसळलं होतं। या अपघाताची करुण कहाणी समोर आली आहे। मेघानी नगरच्या ज्या भागामध्ये एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर 171 हे विमान कोसळलं तिथं बीजे मेडिकल कॉलेज होतं। दुपारची वेळ असल्यामुळे रोजच्या प्रमाणे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मेसमध्ये जेवण करत होते। जेवता जेवता गप्पा टप्पा सुरू असतानाच असं काही घडलं की क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। एअर इंडियाचं विमान यूजी हॉस्टेलच्या मेसच्या इमारतीवर कोसळलं। यामध्ये 200 पेक्षा जास्त विद्यार्थी दगावल्याची भीती माफ करा 20 पेक्षा जास्त विद्यार्थी दगावल्याची भीती व्यक्त केली जाते। वो ब्रेक पड़ा था खाने का तो हॉस्टल में खाने गया था इधर नहीं हॉस्टल में ही प्लेन क्रैश हुआ पर मेरे लड़का को कुछ हुआ नहीं। बात हुई मेरी पर इसके भाईबंद है ज्यादा हुए तो लोग मर गए ये फिर मेरे लड़का को देखने जाना है अंदर मेरे। अभी क्या लड़के को क्या सिचुएशन है? लड़का बोला है कि मैं अच्छा दूसरे माँ से कूदा था ना तो थोड़ा खाली लगा है ऐसा बोला है मेरे को और मैं जाऊँ अंदर तो मालूम पड़े ना। ठीक है आपका कौन है उसमें जा रहा था? बताइए बहन 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 आपका नाम बताइए। भावना बहन आपके कौन आ रहे थे और कौन सी फ्लाइट में आ रहे थे और अभी क्या सिचुएशन लग रही है आपको? हमारी बहन जा रही थी 1 बजे जा रही थी। 1:10 की फ्लाइट थी और जा रही थी लंदन। लंदन जाने से पहले ही क्रैश हो गया प्लेन। पूनम भाई कौन आ रहे थे कौन जा रहे थे और अभी क्या सिचुएशन है उनकी? हाँ मेरी साड़ी था वो खम्बीसर थी लंदन जा रही थी। हाँ फिर बस 1 घंटे में समाचार आ गया तो प्लेन क्रैश हो गया है इसलिए मैं वापस अहमदाबाद से बाहर निकल गया था तो वापस आए सिविल में आ गया। क्या अभी लग रहा है क्या प्रशासन की तरफ से क्या है? अभी देखने भी नहीं मिला वो अंदर एंट्री नहीं मिली सिविल में अभी कुछ भी समाचार नहीं मिला है। तर अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये वैद्यकीय क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे। बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळलं त्यामुळे विद्यार्थी डॉक्टरांचा करुण अंत झाला। भरल्या ताटावर अपघातानं 20 डॉक्टरांच्या आयुष्याचा घास घेतला। अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनच्या दिशेनं झेपावलेलं विमान सिव्हिल हॉस्पिटलच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलवर काळ बनून कोसळलं। वेळ दुपारी 1:40 डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये लंच टाइमची लगबग सुरू होती। भुकेलेले अनेक विद्यार्थी हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये जेवायला बसले होते। अगदी त्याच वेळी हॉस्टेल एका प्रचंड स्फोटानं हादरून गेलं। कारण 242 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान हॉस्टेलवर कोसळलं होतं। स्फोट इतका भीषण होता की इमारतीच्या भिंती तोडून विमान कॅन्टीनमध्ये घुसलं। स्फोटानंतर हादरून गेलेल्या विद्यार्थ्यांची एकच पळापळ सुरू झाली। हातातला घास तसाच सोडून काही विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या। त्यात काही जण जखमी झाले तर काही जणांना भरल्या ताटावर आपले प्राण गमवावे लागले। दुर्घटनेनंतरची कॅन्टीनमधली भरल्या ताटांची दृश्य काळजाला पीड पाडतात। काही क्षणात घडलेली ही दुर्घटना
हॉलिवूडच्या ॲक्शनपटातील थरारक प्रसंगापेक्षाही भीषण होती. हॉस्टेलच्या इमारतीच्या मागील भिंतीत विमानाचं धड अडकलं होतं, तर हॉस्टेलच्या आवारातल्या झाडांचा अक्षरशः कोळसा झाला होता. हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर विमानाच्या मागच्या बाजूचा भाग अडकला होता. या दुर्दैवी घटनेनंतर अपघात स्थळावरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले. त्याची भीषणता शब्दात मांडणं अशक्य आहे. डॉक्टर बनण्याचं स्वप्न जगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याची काही क्षणात राख रांगोळी झाली. यावेळी स्वयंपाकघराचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं. डॉक्टरांच्या हॉस्टेलमध्ये झालेल्या या मृत्यू तांडवानंतर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं दुःख व्यक्त करत मोठा धक्का असल्याचं म्हटलंय. भरल्या ताटावर विमानानं 20 डॉक्टरांच्या आयुष्याचा घास घेतला, जो सगळ्यांना चटका लावून जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये 230 प्रवासी होते. सर्व मृतदेहांची आता DNA चाचणी केली जाणार आहे. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी केली जाणार आहे. त्या विमानामध्ये जे 230 प्रवासी होते, त्याचबरोबर 10 क्रू मेंबर होते आणि 2 पायलट होते. यापैकी आतापर्यंत फक्त एकच व्यक्ती ही वाचलेली आहे. ती व्यक्ती समोर आली आहे, पण इतर जे 241 जण होते त्यांच्यापैकी काहींचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत आणि या सगळ्यांच्या मृतदेहांची DNA चाचणी केली जाणार आहे. फ्लाइट के जो पैसेंजर हैं, उनके जो सगे हैं, नज़दीक के सगे हैं, उनसे रिक्वेस्ट है कि DNA टेस्टिंग की व्यवस्था हम लोगों ने बीजे मेडिकल कॉलेज के कसौटी भवन में की है. आप सबसे अनुरोध है, जिसमें खास तौर पे माता पिता अथवा उनके पुत्र पुत्री नज़दीक के सगाओं में होते हैं, आपसे रिक्वेस्ट है कि आप DNA सैंपल के लिए कसौटी भवन में बनी हुई व्यवस्था पर अपने सैंपल दें. गुजरात में ही लगभग 1000 के आसपास DNA टेस्ट करने पड़ेंगे. ये सभी टेस्ट करने की क्षमता गुजरात में विकसित है, तो DNA टेस्टिंग के लिए कहीं गुजरात के बाहर जाने की ज़रूरत नहीं पड़ेगी. गुजरात की FSL और नेशनल फॉरेंसिक साइंस यूनिवर्सिटी दोनों मिलकर कम से कम समय में DNA का परीक्षण पूरा करने के बाद परिवारजनों को अपना मृतदेह परिजन का मृतदेह सौंपने का काम करेंगे. तर लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. विमान अपघातात पंढरपूरमधील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा याच्यामध्ये मृत्यू झालाय. महादेव तुकाराम पवार यांचं वय होतं 67 वर्ष आणि त्यांच्या पत्नी 55 वर्षांच्या होत्या. आशा पवार हे दोघे सांगोला तालुक्याच्या हातीथ इथले रहिवासी होते, पण त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी ते लंडनला निघालेले होते. तेव्हाचा फोटो सुद्धा आलेला आहे, पण ते ना मुलाला भेटू शकले ना आपल्या घरी आपल्या गावी परत येऊ शकलेले आहेत, कारण या विमान अपघातामध्ये या दाम्पत्याचा मृत्यू झालाय.